बांगलादेशमध्ये निवडणुका आता पार पडल्यात। या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। 300 पैकी 209 जागांवर बीएनपीनं विजय मिळवत स्पष्ट बहुमत घेतलंय। त्यामुळे भारतासाठी ही गुड न्यूज असल्याचं म्हटलं जातंय। तर दुसरीकडे भारतद्वेषी जमात इस्लामीला फक्त 68 जागा मिळाल्यात। तर बांगलादेशच्या पंतप्रधानपदी तारिक रहमान यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तारिक रहमान 17 वर्षांनंतर देशात परतलेत आणि त्यांनी ढाका आणि बोगुरा या दोन्ही जागा जिंकल्यात। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे ते प्रमुख आहेत। पण तारिक रहमान यांच्याबद्दल जाणून घेतोय। वडील जिया उर रहमान माजी राष्ट्राध्यक्ष राहिले। त्यांची आई खालिदा जिया माजी पंतप्रधान होत्या। तर 17 वर्षांपासून ते लंडनमध्ये होते। तर निवडणुकीपूर्वी ते बांगलादेशात परतले। शेख हसीनांचं सरकार असताना 84 खटले त्यांच्यावर दाखल झाले। शेख हसीनांचं सरकार जातात सर्व 84 खटल्यातून ते निर्दोष मुक्त झाले। आईच्या निधनापासून रहमान बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी आहेत।